नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती मुंगीकर आपलं स्वागत करते। आपण आलो आहोत लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये। यामध्ये आपण दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत। चला तर मग वळूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या आहेत ते म्हणजे पहिली महत्त्वाची आणि मुख्य बातमी आहे ती म्हणजे राज्यात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेल्या दुर्घटनांबद्दलची। चला तर मग पहिली बातमीकडे वळूया। राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्वत्र पावसाने अगदी धुवाधार बॅटिंग केली आहे। त्यामुळे आता अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडल्याचे दिसून येत आहे। कोकणात तर सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये चिपळूण तालुक्यातील कराड तसेच चिपळूण पासून ते कराडपर्यंत मुंबईकडे जाणारे रस्ते बंद झाले होते। त्याचबरोबर अनेक पूल पाण्याखाली गेले होते। त्याचबरोबर रेल्वे मार्गांवर देखील अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती। त्याचबरोबर कोकणातील अनेक गावांमध्ये तालुक्यांमध्ये रस्ते किंवा गावं पाण्याखाली गेल्याने रेस्क्यू टीम कडून रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं। यावेळी चिपळूण शहरामध्ये 5 ते 6 फूट उंचीपर्यंत पाणी भरलं होतं। यावेळी बहादूर शेख पुलाला पाणी टेकलं होतं। त्यावेळी सुरक्षेसाठी पुलावरील वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली होती। त्याचबरोबर महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अवजड वाहनांच्या यावेळी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्याचबरोबर तिकडे नाशिकमध्ये देखील मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने अनेक व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे। बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने अनेक व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं असून इगतपुर ते टिटवाळा दरम्यान रेल्वेसह लोकल सेवा दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली होती। तर तिकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर मार्गावरील वाहतूक देखील यावेळी या दरड कोसळल्यामुळे ठप्प झाली होती। यावेळी ट्रॅकवरील दगड काढण्याचे काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू होतं। तर काही काळ यासाठी अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती। त्यामुळे थोडक्यात राज्यातील मुसळधार पावसाच्या हजेरीने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर शेतात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटानंतर आता अतिवृष्टीचं देखील सावट दिसून येत आहे। त्याचबरोबर नागरी जीवन देखील विस्कळीत झाल्याने नागरिकांचं देखील नुकसान होत आहे। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे। परमवीर सिंह यांच्या पत्रातील दाव्यांच्या तपासानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हे शाखेकडून सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणामध्ये राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठाम उभे असणारे राज्य सरकारला देखील ही याचिका फेटाळल्यानंतर मोठा झटका बसला असल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय होणार। त्याचबरोबर दुसरीकडे ईडीने देखील अनिल देशमुख यांच्या अनेक संपत्तीवर छापा मारला आहे। या अगोदरच ही कारवाई पार पडली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आणखी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे राजकुंद्रा प्रकरणामध्ये एका नवीन आलेले ट्विस्ट किंवा एक वेगळ्या धागेदोऱ्यांची। यामध्ये राजकुंद्रा प्रकरणातील राजकुंद्रा यांचे व्यवस्थापकीय संचालक असलेले त्यांच्या कंपनीचे ज्यांचं नाव उमेश कामत हे होतं, तर त्यांना काही दिवसांपूर्वी अटक झाली होती। मात्र हेच नाव एक मराठी अभिनेते उमेश कामत आणि हे राजकुंद्रा प्रकरणातील अटक झालेले उमेश कामत यांच्या नावामध्ये साम्य असल्यामुळे एका वृत्तवाहिनीने अभिनेता उमेश कामत यांचे या राजकुंद्रा प्रकरणात काही बातम्या दाखवताना फोटो वापरले आहेत। त्यामुळे आपल्या नावाची बदनामी झाली असल्याचा आरोप आणि या विरोधात ते योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सोशल मीडियातून अभिनेते उमेश कामत यांनी सांगितलं आहे। यावेळी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आज राजकुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये प्रकरणातील आरोपी म्हणून माझा फोटो वापरण्यात आला आहे। त्यामुळे वृत्तवाहिन्यांनी कुठलीही शहानिशा न करता माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे। त्यामुळे माझ्या वैयक्तिक व्यावसायिक तसेच सामाजिक हानीसाठी संबंधित वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल। यासाठी मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चित करेल असं एका सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे अभिनेता उमेश कामत यांनी म्हटलं आहे। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील भाजपच्या 12 आमदारांनी निलंबित झालेल्या 12 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस विधानसभेत मांडण्यात आलेल्या मुद्द्यावर
अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याचं प्रयत्न केल्याप्रकरणी राज्यात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। मात्र ही कारवाई एकतर्फी होत असून ही कारवाई अयोग्य असल्याचा दावा करत या 12 आमदारांनी या कारवाई विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। यामध्ये 12 आमदारांमध्ये अतुल भातखळकर, राम सातपुते, आशिष शेलार, संजय कुटे, योगेश सागर, कीर्तिकुमार बागडिया, गिरीश महाजन, जयकुमार रावल, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, नारायण कुचे, हरीश पिंगळे या आमदारांचा समावेश होता। या सर्व निलंबनात रद्द करण्यासाठी आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। यानंतरची शेवटची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यसभेत पॅगॅसेस प्रकरणावरून गाजलेला मुद्दा किंवा झालेला गोंधळ। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पॅगॅसेस प्रकरणावरून जोरदार गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। यावेळी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत बाजू मांडण्यास उभे राहिले असता यावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांना बोलू दिलं नाही, तर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी यावेळी या मंत्र्यांच्या हातून त्यांनी बोलत असलेले किंवा त्यांनी स्पष्टीकरणासाठी घेतलेले पेपर हिसकावून घेतले आहेत। त्यामुळे मंत्री अश्विनी वैष्णव यांना कुठल्याही प्रकारे यावर स्पष्टीकरण देता आलं नाही। त्यांनी बोलायला उभे राहताच विरोधकांनी हा गोंधळ सुरू केल्याने आज राज्यसभेत या प्रकरणावरून मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं। यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांच्या वागण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे, तर केंद्रीय मंत्र्यांना आपल्या वक्तव्य सदनाच्या पटलावर ठेवण्याची विनंती त्यांनी यावेळी केली। तर खासदारांना जनतेच्या प्रश्नांशी देणं घेणं नसतं असं मत यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे एकूणच या पॅगॅसेस प्रकरणावरून अगोदर विरोधकांनी लोकसभेमध्ये तर त्यानंतर आता राज्यसभेमध्ये देखील सत्ताधाऱ्यांना वेठीस धरला आहे। तर या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर सविस्तर माहिती मिळवण्यासाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप। धन्यवाद।